तुम्ही असं इथे त्याचं फुल करून बांधू घेऊ शकता. एकदम फ्लेरी फ्लेरी याची शॉर्ट. एक बारी तुम्ही आता बॅक हे बघा काय तर वेगळं वाटतं. हाय एव्हरीवन, दिस इज अनुष्का. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर तुम्ही सगळे कसे आहात? आय होप तुम्ही सगळे छान असाल, मजेत असाल. तर मी ना एक मस्त व्हिडिओ घेऊन आली, मेशो शॉर्ट कुर्ती हॉल. तर यामध्ये तुम्हाला ना सगळे शॉर्ट कुर्तीज कॉटन फॅब्रिक मध्ये बघायला मिळतील आणि आपली स्टार्टिंग प्राइस असणार आहे 150 आणि आपली हायेस्ट प्राइस राहील 250. तर चला फटाफट व्हिडिओला स्टार्ट करूयात. फर्स्ट इज दिस मस्त रेड शॉर्ट कुर्ती. तर याचा कलर इथे जरा ब्राईट दिसतोय पण एवढा ब्राईट नाहीये, ठीक आहे. आणि ही स्लीवलेस कुर्ती आहे, याच्यामध्ये काही स्लीव्स वगैरे दिलेल्या नाहीये. ही मी एक्स्ट्रा स्मॉल साईज मध्ये ऑर्डर केली, तर साईज मेन्शन केलेली नाहीये, बट ही परफेक्ट मला बसतीये. आणि याची बॅग तुम्ही बघितली तर तुम्ही बॅगच्या प्रेमात पडशील. याची बॅग अशी आहे, एकदम डीप आहे, राऊंड नेक आहे मागून. तर मागे ना बांधायला या दोरी दिलेत, त्यामुळे पडायचं खाली काय टेन्शन नाहीये. आणि याच्यावरती अशी प्रिंट बनली आहे, ही प्रिंट आहे याच्यावरती. सो हे दिसायला पण एकदम मस्त दिसतं. ऑक्सिडाइज ज्वेलरी सोबत हे एकदम परफेक्ट दिसणार. तर नेक्स्ट आहे मस्त येलो कलर मध्ये शॉर्ट कुर्ती आणि याला ना मी एक्स्ट्रा स्मॉल साईज मध्ये ऑर्डर केलंय, ठीक आहे. आणि याच्यावरती ना मस्त पिंक असे फ्लावर्स बनले आणि याची फुल स्लीव्ज आहेत. आणि याचा बेस्ट पार्ट काय आहे की याच्या स्लीव्स इथपर्यंत येत नाहीयेत, याच्या स्लीव्स इथपर्यंत येत आहेत. ते घातल्यावरती तुम्हाला कळेल की हे कसं होते. पण हा, काय काहींचं काय होतं ना, जास्त करून शॉर्ट कुर्तीच्या स्लीव्स इथपर्यंतच असतात, मग ते ठीक वाटत नाही. पण याच्या स्लीव्स इथपर्यंत आहे, त्यामुळे एकदम परफेक्ट वाटतंय. सो याला पण पटकन घालून येऊया. आणि याला एकदम जास्तीचा फ्लेअर दिलाय यार, म्हणजे कुठल्या शॉर्ट कुर्तीला एवढा फ्लेअर नसतो, पण याला एकदम जास्त फ्लेअर आहे. स्लीव्स पण याच्या इथपर्यंत येत आहेत. सो ही मला खूप आवडली. कलर पण एकदम छान दिसतोय, उठून दिसतोय. आणि याच्यावरती पिंक असे फ्लावर छोटे छोटे बनले सगळीकडे. आणि मागून काय प्लेनच आहे याला. आणि ही ना मी एक्स्ट्रा स्मॉल साईज मध्ये ऑर्डर केलेली आणि फ्रंटचा वी नेक आहे याचा. मला सगळ्यात ही शॉर्ट कुर्ती मला जास्त आवडली. सो जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पण घेऊ शकता. एकदम फ्लेरी फ्लेरी याची शॉर्ट कुर्ती आहे. ही आहे ग्रे कलर मध्ये शॉर्ट कुर्ती. मला ना याचा कलर एवढा फारसा काही आवडलेला नाहीये, बट मी याला घेतलं कारण याची बॅग अशी आहे, ठीक आहे. आणि हे जॉईंट आहे, ठीक आहे. हे काय काढता येणार नाहीये तुम्हाला. आणि याची बॅग अशी दिसतीये, ट्रायंगल बनलाय मागे. तर हे मला काहीतरी वेगळं वाटलं म्हणून मी याला ऑर्डर केलं. तर याच्या पण ना फुल स्लीव्स आहेत. आता हे कुठपर्यंत येतात काय माहिती. मला नाही वाटत की पूर्ण इथपर्यंत येतील, शॉर्टच वाटतात. पण फुल स्लीव्स मध्ये आहे हा. आणि काय नाही, स्ट्रेट फिट आहे याचा, काही फ्लेअर वगैरे खाली नाहीये. आणि याला ना मी एस साईज मध्ये ऑर्डर केलेलं, कारण एक्स्ट्रा स्मॉल तिथे नव्हतंच अवेलेबल. सो एस साईज मध्ये याला मी ऑर्डर केलंय. सो याचा आणि हे पण कॉटन फॅब्रिक मध्येच आहे. तर याचा पण लुक बघूयात घालून. तर याचा लुक घातल्यावरती असा दिसतोय. याला ना मी एस साईज मध्ये ऑर्डर केले आणि याच्या स्लीव्स इथपर्यंत येत आहेत. जास्त फुल पण नाहीयेत, पण ठीक आहेत, ठीकठाक आहेत. जास्त इथपर्यंत पण नाहीयेत. तर तिथे ना एक्स्ट्रा स्मॉल नव्हतंच. मी एस पासूनच ते स्टार्ट होत होतं, त्यामुळे मला आधी वाटलं की काही लूज वगैरे होते का नाही, पण ठीक बसते. जास्त पण ते फिट एकदम टाईट ठीक वाटत नाही, कारण कॉटन फॅब्रिक आहे, त्यामुळे धुतल्यानंतर थोडं ते परत टाईट होऊन जातं. सो याची पण क्वालिटी एकदम मस्त आहे. फिट पण याचा बसत आहे. आणि एक बारी तुम्ही याचा बॅक बघा, हे बघा काय तर वेगळं वाटतंय ना. कधी तुम्ही अशी शॉर्ट कुर्ती बघितलीच नसेल. त्याला ना मी अजून ओपन केलेला नाहीये, तर कोई बात नाही, तुमच्या समोरच मी याला अनपॅक करते. तर ही पण एक स्लीवलेस मध्येच आहे. याचा कलर मला युनिक वाटला, त्यामुळे मी याला ऑर्डर केलं. तर हे पण बघूयात कसं आलं. हे पण कॉटन फॅब्रिक मध्येच आहे, तिथं लिहिलेलं तसं. बघूयात हे कसं आलंय. कुठून ओपन करायचं यार याला. हो, कलर मला असं मस्त वाटला याचा यार. ब्राईट वाटतोय थोडासा, पण ठीक आहे. तर हे स्क्वेअर नेक मध्ये आहे, फ्रंटला स्क्वेअर नेक आहे याचा. आणि ही पण मी एक्स्ट्रा स्मॉल साईज मध्ये ऑर्डर केली आहे. ही पण एकदम प्युअर कॉटन फॅब्रिक मध्येच आहे. हे स्ट्रेट फिट आहे. आणि मला वाटतं हे घातल्यावरती जीन्स वरती एकदम छान वाटणार, हे ब्ल्यू डेनिम वरती. तर याचा पण पटकन लुक बघूयात आपण. तर ही घातल्यावरती अशी दिसते. याचा कलर क्वालिटी एकदम मस्त आहे. साईज पण एकदम ठीकठाक आहे. आणि तुम्ही मागून बघितलं तर याचा नेक जसा नॉर्मल कुर्तीचा असतो तसाच आहे. आणि पुढून याचा स्क्वेअर नेक आहे. त्याला पण आता तुमच्या समोरच अनपॅक करूया. काय झालेलं ना, हे लास्टचे 2 पार्सल्स आहेत ना, ते मला नंतर रिसीव्ह झाले, सगळ्यांनंतर एकदम लास्टला. त्यामुळे हे मी बघितलंच नाही ओपन करून. म्हणलं जेव्हा व्हिडिओ बनवायचा तेव्हाच ओपन करता येईल. तर याचं मी हे पण कट करून टाकले. बरं, कुर्ती कट झाली. तर याच्या आधी ना अशीच एक मी शॉर्ट कुर्ती ऑर्डर केलेली, ज्याच्या साईडला असे साईडला नॉट्स होते, तर दोरी होती साईडला.
तर ती एकदम व्हाईट कलर मध्ये होती, जो सी थ्रू होता जरा, आणि ही प्रिंट मध्ये ब्ल्यू. तर हे छान वाटते. मागे असे बटन्स आहे त्याला, असे मागे बटन्स आहेत. आणि ही पण मी ना एक्स्ट्रा स्मॉल साईज मध्ये ऑर्डर केली आहे. ही पण ना दिसायला एकदम भारी दिसते. याच्या साईडला ना 2 अशा दोरी दिल्यात, त्यामुळे तुम्ही असं इथे याचं फुल करून बांधू शकता. आणि याची प्रिंट वगैरे सगळंच मस्त आहे. ब्ल्यू कलर मध्ये एकदम ती व्हाईट एकदम उठून दिसते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पण घेऊ शकता. ओके, सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. आय होप तुम्हाला माझं शॉर्ट कुर्तीचं कलेक्शन आवडलं असेल. तर मी काही 4-5 शॉर्ट कुर्तीज ऑर्डर केलेल्या. समर अप्रोप्रिएट अशा शॉर्ट कुर्तीज आहेत. आता समर पण संपत आला, पण ठीक आहे. गरम तर होतंय. तर जर तुम्हाला यापैकी कोणती हवी असेल तर मी सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, तर तुम्ही घेऊ शकता. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.